हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेस्ट टोमॅटो ऑमलेटची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, थोडेसे हिंग टाकून घेतले, म्हणजे पाव चमचा हिंग टाकले। ते मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याला व्यवस्थितपणे असे मिक्स करून घेतलेले आहे। थोडंच पाणी टाकायचं आहे। असं केल्याने लम्स पडत नाही आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित स्मूथ तयार सुद्धा होतं। तर तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी टाकून एक मस्त असं बॅटर इथे तयार करून घेतलं होतं। या बॅटरची कन्सिस्टन्सी जशी डोस्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना तशीच ठेवायची आहे। आता यामध्ये मी पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली, पाव छोटा चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि पाव छोटा चमचा गरम मसाला टाकून सगळ्या जिन्नसला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा बॅटरमध्ये एका दिशेने फिरवत मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे जे बॅटर आहे ते इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे। कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता किती मस्त स्मूथ अशी दिसत आहे बॅटरची। तर मी इथे वेज टोमॅटो ऑमलेट बनवत आहे। तर याच्यामध्ये मी काही वेजीज ॲड केल्या। तर सर्वात आधी इथे मी एक बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेतला, 2 हिरव्या मिरच्यांना एकदम बारीक चॉप करून ते सुद्धा टाकून घेतलं आणि 2 टोमॅटो इथे बारीक कट करून ते सुद्धा ॲड करून घेतले। तसेच मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करून घेतली। आता या सर्व जिन्नसला या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं मी करत आहे तसंच मिक्स करायचं आहे। तर आता वेज टोमॅटो ऑमलेटचा बॅटर इथे पूर्णपणे रेडी झाला आहे। साईडला मी एक पॅन गॅसवरती तापत ठेवला होता। पॅन चांगला तापला की त्यामध्ये मी इथे 2 चमचे हे जे बॅटर आहे ते पॅनमध्ये टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थितपणे पसरवून घेतले। हे बॅटर जेवढं आपल्याला पसरवता येईल तेवढं त्याला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जो टोमॅटो ऑमलेट आहे तो पातळ चांगला लागतो। आता यामध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे, मध्येच बटर ठेवलेलं आहे। त्यानंतर पॅनवरती मी झाकण ठेवले। आता पॅनवरचे झाकण काढले आणि या ऑमलेटच्या साईडला इथे मी तेल थोडंसं सोडून घेतलेलं आहे आणि थोडंसं एकदा चेक केलं की हा चिपकला तर नाही आहे ना, म्हणून तो जो ऑमलेट आहे तो खालून थोडासा असा मी सोडवून घेतला। त्यानंतर जो बटर मी असाच टाकला होता ना, तर बटरवरती थोडासा पसरवून घेतला आणि मग पुन्हा मी या पॅनवरती झाकण ठेवले 3 मिनटासाठी आणि 3 मिनटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती। 3 मिनटानंतर मी ऑमलेटची बाजू पलटी केली, तर तुम्ही बघू शकता बाजू किती मस्त अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। दुसरी बाजूसुद्धा इथे मी 2 ते 3 मिनिटे चांगली परतून घेतली आणि असेच करून अजून 2 मिनटं ऑमलेट मी क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित अलटपलट करून शेकवून घेतले आणि त्यानंतर गरमागरम टोमॅटो ऑमलेट मी ते सर्व केलेलं आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ब्रेकफास्टसाठी एकदम मस्त असणारी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।